नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना लखपती बनवण्याचा मार्ग या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्रातील आणि देशाच्या ग्रामीण भागातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी, पशुपालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची जीवनात क्रांती घडवणारी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून म्हैस पालन कर्ज योजना 2026 ही एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे, जी तुमच्या आर्थिक परिस्थितीला पूर्णपणे कलाटणी देऊ शकते. या योजनेअंतर्गत म्हैस पालनाचा एक किफायतशीर बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा आधीपासूनच सुरू असलेल्या तुमच्या व्यवसायाला अधिक गती देण्यासाठी 2 लाख ते 4 लाख रुपयापर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. इतकंच नाही तर या कर्जावर तब्बल 50% पर्यंत जबरदस्त सबसिडी अनुदान देखील दिलं जाणार आहे. कल्पना करा, ही योजना तुमच्यासाठी केवळ एक आर्थिक मदत नसून स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जगण्याची एक नवी दिशा आहे. चला तर मग या योजनेचे फायदे, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याची माहिती आपण घेऊया. या म्हैसपालन कर्ज योजनेचा मुख्य उद्देश अत्यंत स्पष्ट आणि दूरगामी आहे. ग्रामीण भागातील तरुण आणि शेतकऱ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पशुधनावर आधारित व्यवसायाला आधुनिक शाश्वत स्वरूप देणे या योजनेचं ध्येय आहे. आज अनेक शेतकरी पारंपरिक शेतीत अडकलेले आहेत, ज्यामुळे त्यांचे उत्पादन अनेकदा अनिश्चित आणि अमर्याद राहते. अशा स्थितीत म्हैस पालनाचा व्यवसाय करणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या आणि अधिक सक्षम आणि स्थिर बनवू शकणाऱ्या लोकांसाठी म्हशीची दूध केवळ आरोग्यदायीच नाही, तर बाजारात त्यांना नेहमीच चांगली मागणी असते. या व्यवसायातून केवळ दूधच नव्हे, तर त्यापासून तयार होणारी दही, ताक, लोणी, तूप, पनीर आणि खवा यासारख्या दुग्ध पदार्थाचे उत्पादन करूनही तुमचे चांगले अतिरिक्त उत्पन्न तयार होऊ शकते. त्याच्यामुळे हे दुग्धजन्य पदार्थ विकून चांगला लाभ कमवता येतो. याशिवाय म्हशीच्या शेणाचा वापर जैविक खत म्हणून शेतीसाठी करता येतो, ज्यामुळे रासायनिक खतावरील खर्च कमी होतो आणि जमिनीची सुपीकता वाढते. तसेच बायोगॅस निर्मितीसाठी सुद्धा शेणाचा वापर करता येतो, ज्यामुळे ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होते आणि या प्रकारे म्हैस पालन हा एक दुहेरी उत्पन्न देणारा मार्ग तुमच्या समोर आलेला आहे. आता किती सबसिडी मिळणार आणि लोन कसं घेणार? मशीनचं कर्ज योजनेअंतर्गत कर्ज सबसिडीसाठी प्रमाण प्रत्येक राज्याच्या त्या विशिष्ट योजनेनुसार थोडे वेगळे असू शकते, परंतु सामान्यतः योजनेतील आर्थिक लाभ एकच आहे. किमान कर्ज साधारणतः 2 लाखापासून सुरुवात होतं. अधिकतम कर्ज 4 लाखापर्यंत असतं. सामान्यतः जर तुम्ही एक विस्तृत आणि प्रभावी प्रोजेक्ट सादर केले असाल, तर यामध्ये 10 लाखापर्यंतचं कर्ज सुद्धा मिळू शकतं. आता या योजनेअंतर्गत महत्त्वाचा भाग म्हणजे 25 ते 50% पर्यंत मिळणारी सबसिडी. ही सबसिडी योजना अर्जदाराच्या श्रेणीनुसार बदलते. उदाहरणार्थ, अनुसूचित जाती एस-सी, अनुसूचित जमाती एस-टी प्रवर्गातील अर्जदार, महिला आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेकदा जास्त सबसिडी दिली जाते. ही सबसिडी तुमच्या कर्जाचा एक मोठा हिस्सा माफ करते, ज्यामुळे तुमच्यावरील आर्थिक भार कमी होतो. आता या ठिकाणी तुम्ही जर कर्ज घेतलं असेल, तर त्याचा नेमका कर्जफेडीचा कालावधी कसा असणार आहे? 3 ते 7 वर्षाचा पुरेसा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायातून उत्पन्न मिळवून कर्ज फेडण्यासाठी वेळ भेटणार आहे. जर तुम्ही 3 ते 4 म्हशी पाळण्याचा बिझनेस करणार असाल, तर तुम्हाला 40,000 ते 80,000 पर्यंत उत्पन्न मिळू शकते आणि हे दुधाचे दर आणि उत्पन्नाच्या इतर गोष्टींवर अवलंबून असतं. ही योजना तुमचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी आहे आणि नेमकं म्हैस पालन कर्ज योजना ही कोणत्याही एका विशिष्ट योजनेखाली येत नाही, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक पशुधन विकास आणि डेअरी विकास योजनांच्या अंतर्गत याला लाभ मिळू शकतो. त्यामुळं तुमच्या बाजूला जर कुणी शेतकरी असतील, तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन शेतकरी कर्ज योजना किंवा शेतकरी पशुधन कर्ज योजनेबद्दलचा फॉर्म तुम्ही मागवू शकता. जर तुम्हाला हे जमत नसेल, तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही सी-एस-सी सेंटरवरती जाऊन सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त लोकांना माहिती व्हावी आणि व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल, तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनेचा लाभ मिळेपर्यंत आपल्याला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काहीही प्रश्न विचारू शकता. हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा योजनेची माहिती होईल. धन्यवाद.